नंदुरबारसह संपूर्ण राज्यभरात एका मेलमुळे मोठी खळबळ उडाली. राज्यातील सर्व पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या बातमीनंतर राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सध्या या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिस बाहेर झालेली गोंधळाची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. यानंतर आमचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती आमच्या हाती लागली. तर नेमकं काय आहे राज्यभरात पसरलेलं हे बॉम्ब प्रकरण? खरोखर हा दावा सत्य आहे का? या सगळ्यांच्या मागचा नेमका कोणाचा हात असू शकतो? या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जाणून घेऊयात या बातमी मागची संपूर्ण सत्य अगदी सखोल पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज दिनांक 25 मार्च 2026 रोजी संपूर्ण राज्यभरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अज्ञात मेलवरून प्रशासनाला राज्यभरातील संपूर्ण टपाल कार्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. या मेल नंतर ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यभर पसरली. राज्यभरातील पोलीस दल सतर्कतेने पोस्ट ऑफिसच्या बाहेर तैनात झाले. यानंतर एक दीर्घकाळ राज्यभरातील पोस्ट ऑफिस बाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. नंदुरबारच्या पोस्ट ऑफिसला देखील धुळे येथील मुख्य कार्यालयातून या मेल बद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर वेळेवर पोलिसांकडून फौजफाटा तैनात करण्यात आला. आमचे बोल एमएच चॅनलचे प्रतिनिधी घटनास्थळी वेळेवर दाखल झाले. नंदुरबार मुख्य टपाल कार्यालयाचे प्रमुख अधिकारी विपिन चव्हाण यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यांच्या मार्फत आम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर, हे नेमकं काय घडलंय सरकडे? आज आम्हाला आमचं जे डिव्हिजन ऑफिस आहे धुळ्याकडून मेसेज आला की पूर्ण राज्यामध्ये पासपोर्ट आणि टपाल कार्यालयात इथं बॉम्बस्फोट ठेवण्यात आलेले आहेत. बरोबर. तर 12:10 मी तुम्हाला मेल वाचून दाखवतो. बरोबर. की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा. बरोबर. त्या दृष्टीने मला जसा मेसेज आला आमच्या सुप्रिटेंडंट साहेबांच्या आणि मेल आला 12:05 तातडीने 1 मिनिटांनी लगेच आम्हा ऑफिस खाली केलं. आमच्या कस्टमर जवळपास 50 ते 60 बाहेर उभे होते बरोबर. काउंटरला. त्यांनाही बाहेर काढलं. आमचे जे कर्मचारी आहेत 15 ते 20 काम करत होते सध्या, त्यांनाही बाहेर काढलं. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला ही माहिती दिली. परंतु त्यांनी असं सांगितलं की तुमच्या जिथं मेल आलेला आहे त्यांना कंप्लेंट करायला लावा, नंतर आम्ही ॲक्शन घेऊ. तसाच मी इथे आलो आणि सर्व म्हणजे दक्षता म्हणून सावधानता बाळगली आणि सर्वांना बाहेरच ठेवलेलं आहे. सर, जसं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळलं की असं थ्रेट आलेला आहे, तर तुमचं सगळ्यात पहिले रिॲक्शन काय होतं? रिॲक्शन तर मी पहिले म्हणजे आता मी इथला एक जबाबदार अधिकारी असल्यामुळे मला माझ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणं महत्त्वाचे. सर्व पहिल्या कर्मचाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलं की सर्वांनी आज बाहेर निघा, असा मेल आलेला आहे. आणि कस्टमरांची पण एक पब्लिक कस्टमर म्हणजे आपले नागरिक आहेत नंदुरबारचे, त्यांचीही काळजी होती. त्यांनाही मी लगेच ताबडतोब बाहेर काढलं की गेटच्या बाहेर निघा, कारण असा मेल आलेला आहे. बरोबर. तर सर, जेव्हा तुम्ही नागरिकांना समजवत होते की तुम्ही बाहेर जाता, त्यांना तुम्ही कसं सांगितलं बाहेर जायला? मी असं सांगितलं की असा मेल आलेला आहे की आपल्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट होणार आहेत पूर्ण राज्यामध्ये, टपाल कार्यालयामध्ये. तर इथेही असू शकतो. तर सर्वांनी कृपया करून बाहेर निघा. कारण काय लोकांनी तर प्रोसिजर चांगला दिला का धावपळ झाली? नाही, धावपळ तर नाही झाली, पण लोकांना थोडं घाबरल्यासारखं झालं. परंतु त्यांना मी रिक्वेस्ट केल्यानंतर ते सर्वजण स्वतःहून बाहेर निघालेले. तरी साधारण किती वेळा तुम्ही रिकामा केलं सगळं? मी पूर्ण ऑफिस जवळ 2 ते 3 मिनिटात रिकामं केलेलं. आणि किती वेळानंतर पोलीसवाले आले इथे? इथं 15 मिनिटानंतर. 15 मिनिटात लगेच पोलीसवाले येऊन गेले. तर पोलीस प्रशासनाने तुम्हाला कशी मदत करताय आता इथे? पोलीस प्रशासन आत्तापर्यंत तरी चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आता पण ते सहकार्य करता येत नाही, आता पण थांबून आहेत. बरोबर. तर सर, आता बऱ्याचशा लोकांचा आता विषय आहे की आता पुढे ऑफिस कधी चालू वगैरे होणार? आता हे बॉम्ब स्क्वॉड पथक आलेलं आहे त्यांच्यावालं. ते चेकिंग केल्यानंतर त्यांनी जर सांगितलं की आता मध्ये जाण्यात काय हरकत नाही, तर आम्ही लगेच चालू करू. आणि जो लोकांमध्ये संभ्रम होणार होता किंवा जो झालेला आहे बऱ्यापैकी लोकांना, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार तुमच्या थ्रू? असं आहे की बुवा आम्ही वरून जेव्हा मेसेज आलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला सूचना दिलेली होती आणि सर्वांनी पब्लिकने सहकार्य केलं. परंतु जर तुम्हाला जर काही आमच्याकडून जे काम होतं, आमच्याकडे आता मार्च महिना आहे
तर तुम्हाला जो त्रास झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्याला मला नाईलाज होता. सर जसं तुम्हाला पहिल्यांदा मॅसेज तुम्ही वाचला, जो मेल तुम्हाला आला, तुमच्या मनात साहजिक भीती वाटलं असेल, तर अशा वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले कोणाची आठवण आली होती? मला आठवण तर म्हणजे कसं आहे की मी पण थोडासा घाबरलोच होतो. बरोबर. गॉड इज ग्रेट आपण म्हणतो, पहिलं तर त्याचीच आठवण आली की काय झालं तर आपण सुद्धा नसणार. बरोबर. तसं घरच्यांचा कधी विचार आला का तुम्हाला? घरच्यांचा पण विचार आला की मी इथे आहे आणि घरचे तिथे आहेत, काय झालं तर प्रश्न येतो. तर प्रत्येकाला परिवाराची चिंता असते, आपल्यालाही परिवाराची चिंता आणि परिवारालाही आपली चिंता असते. बरोबर. मी आता काही तुमचे कार्यकर्ते म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत होतो, त्यांनी सांगितलं की सरांनी सगळ्यात पहिले सगळ्यांना बाहेर काढल्यानंतर सगळ्यात शेवटी सर आले. तर आज सर तुम्हाला हिंमत कुठून आली की पहिले नाही. सगळ्यांना बाहेर काढतो नंतर मी बाहेर जातो? हे ज्यावेळी आपली जबाबदारी व्यक्ती म्हणून आपण काम करतो ना, त्यावेळी ऑटोमॅटिक स्वयंस्फूर्तीने होतं की आपण यांचे पालकत्व पत्करलेलं आहे, बरोबर. तर ते आपल्याला निभवावं लागेल, म्हणून सर्वांना काढल्यावर बाहेर निघालं. यानंतर नंदुरबार येथील टपाल कार्यालयात बॉम्ब तपास पथकाचा प्रवेश झाला. यानंतर या पथकाकडून संपूर्ण कार्यालयाची तपासणी करण्यात आली, पण कार्यालयात कुठल्याही प्रकारचा बॉम्ब नसल्याची पुष्टी या पथकातील अधिकाऱ्यांनी केली. यानंतर मुख्य पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांनी माध्यमांशी संपर्क साधला. पोलीस प्रशासनाने नागरिकांना भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे. तसेच या परिस्थितीत कुठल्याही प्रकारची अफवा न पसरवण्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामध्ये ते गावातल्या काही हॉस्पिटलचे ऑफिसर्स आणि ॲस्ट ऑफिसर यांना आम्हीच हॉस्पिटल घेत 12 वाजून 10 असं नियम होता. त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाला तसं तात्काळ आणि स्वट पोलीस स्टेशनचे अधिकारी मंडळात तसेच सांगितले की डॉस्कॉट यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय पोस्ट ऑफिसेस बॉडीने चेकिंग करून घेतलेले आहे. जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर करून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठल्याही असा अनुचित प्रकार याबाबत सगळी दक्षता घेत आहोत. दिवसभर सुद्धा हे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी, त्यांनी सुद्धा चेकिंग आम्ही करणार. याबाबत माननीय एस पी सरांनी सर्व अधिकारी यांना सूचना दिल्या करणार. तर ही होती बातमी टपाल कार्यालयाबाहेर आज निर्माण झालेल्या गोंधळासंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.